नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना आठवले। आज आपण माहिती करून घेऊया की हेअर ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर काय असते, कोणासाठी असते आणि ती सेफ आहे का, आणि करायला लागली तर आपण कोणाकडे जावं ते करण्यासाठी। सो हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपण स्वतःच्याच बॉडीवर एका बाजूचे हेअर काढून दुसऱ्या बाजूला प्रत्यारोपण करतो, त्याला हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात। आता आपण कुठल्या कुठल्या बॉडी पार्टवर हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो? तर मोस्ट कॉमनली 90% आपण हेडसाठी हेअर ट्रान्सप्लांट करतो, हेअर पॅटर्न बनवण्यासाठी। आणि अजून कुठल्या बॉडी पार्टवर आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो? तर आपण आयब्रोजमध्ये जे स्कार आहेत किंवा आयब्रोजच्या ॲक्सिडेंटमध्ये आयब्रोज गेलेली आहे आणि तिथं बाल्ड पॅच आलेला आहे, तर त्या पॅचसाठी आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो। तसंच मुस्टॅश, मिशीचे हेअर तुमचे गेले असतील तर ती गॅप भरण्यासाठी पण आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो, किंवा बियर्ड एरियामध्ये पण आपण हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो। तर आपण हेअर ट्रान्सप्लांट स्काल्पबद्दल माहिती करून घेऊया। स्काल्पचे हेअर ट्रान्सप्लांट हे मेल पॅटर्न बाल्डनेसचे काही प्रकार आहेत, जसं हेअरलाईन रिसीड होणे, हेअरलाईन मागे मागे जाणे, किंवा कपाळाचा साईज मोठा होणे, दोन्ही बाजूनी टेम्पोरल एरिया म्हणजे भांगातला एरिया जो असतो तिथनं हेअरलाईन आतमध्ये जाते, आणि बरेच वेळा वर्टेक्सचा जो पार्ट आहे, टाळूचा पार्ट आहे, तिथे पण हेअर लॉस होतो। तर हे सगळे पार्ट कव्हर करण्यासाठी आपण हेअर ट्रान्सप्लांटचा सर्रास वापर करतो। तर हेअर ट्रान्सप्लांट आता अत्याधुनिक पद्धती म्हणजे FUE टेक्निक, त्याच्यात आपण काय करतो की आपण एक हेअर हा आपण मोटरच्या साह्याने एक हेअर हा आपण काढतो आणि आपण त्याचे प्रत्यारोपण करतो। सो हा हेअर एका ठिकाणून आपण काढून दुसऱ्या ठिकाणी जिथे आपल्याला हेअर लाईन क्रिएट करायची आहे तिथे आपण प्रत्यारोपण करतो। हा प्रत्यारोपण केलेला हेअर आहे हा साधारण 3 ते 6 महिन्यांनी वाढायला लागतो। सो ही 3 ते 6 महिन्यांनंतर तुम्हाला प्रत्यारोपण केल्याची हेअर डेन्सिटी मिळते। तुम्हाला हेअर लाईन पॅटर्न हे आम्ही बरेच वेळा पेशंटला सांगतो की तुमचे जुने फोटो घेऊन या, आणि त्या जुन्या फोटोप्रमाणे आपल्याला हेअरलाईन ड्रॉ करता येते, किंवा मग आम्ही हेअरलाईन 2-3 प्रकारे ड्रॉ करून दाखवतो, आणि मग आपण पेशंटला विचारतो की ही हेअरलाईन तुमच्या फेस पॅटर्नला सुटेबल आहे का, आणि त्याप्रमाणे आपण हेअरलाईन फिक्स करतो। सो हे आपण मेल पॅटर्न हेअर लॉससाठी करतो। मेल पॅटर्न हेअर लॉसला कोण कॅन्डिडेट योग्य आहे? तर ज्याच्याकडे आपल्याला डोनर सरफेस एरियावर भरपूर प्रमाणात हेअर डेन्सिटी आहे। डोनर सरफेस एरिया म्हणजे कुठला? तर मागच्या बाजूच्या एरियाला आपण ऑक्सिपिटल एरिया म्हणतो, आणि त्या एरियातनं युजुअली कानाच्या मागच्या बाजूचे जे केस असतात ते हॉर्मोनला रेझिस्टंट असतात आणि त्याची डेन्सिटी कमी होत नाही बऱ्याच वयापर्यंत। तर आपण तिथले हेअर घेऊन आपण पुढची फ्रंटल हेअरलाईन बनवतो। तर ज्या माणसाला मागेही हेअर लॉस झालेला आहे किंवा सगळ्या डोक्यावरचे केस विरळ झालेले आहेत, त्यांना डोनर सरफेस एरिया अवेलेबल नाही, अशा लोकांचे हेअर ट्रान्सप्लांट करता येत नाही। सो तुम्हाला किती फॉलिकल्स लागणार आहेत ह्याच्यावर ह्या हेअर ट्रान्सप्लांटचे किती सेशन आणि कॉस्ट ही दोन्ही डिपेंड असते। तर कॉस्ट ही आपल्याला साधारण इंडियामध्ये रेंज आहे की 50,000 ते 1 लाखापर्यंत या हेअर ट्रान्सप्लांटची कॉस्ट येऊ शकते। कशावर अवलंबून असते? तर नंबर ऑफ फॉलिकल्स किती लागणार आहेत, तुम्हाला हेअरलाईन किती ॲडव्हान्स करायची आहे, आणि तुम्हाला डेन्सिटी किती पार्टमध्ये लागणार आहे ह्याच्यावर आपल्याला फॉलिकल्स किती लागणार आहेत हे ठरतं, आणि फॉलिकल्स किती लागणार आहेत ह्याच्याप्रमाणे आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटची कॉस्ट किती लागणार आहे आणि किती सेशन लागणार आहेत हे लक्षात येतं। हेअर ट्रान्सप्लांट एकदा केले की त्याचा रिझल्ट परमनंट राहतो का, किंवा मग त्याला मेंटेनन्स ट्रीटमेंट लागते का नाही लागते? हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर पण तुम्हाला मेंटेनन्स ट्रीटमेंट लागते। तो मेंटेनन्स ट्रीटमेंट कुठल्या स्वरूपाची असते? तर मेंटेनन्स ट्रीटमेंटमध्ये आपल्याला PRPचे सेशन्स घ्यायला लागतात, महिन्याला PRPला फॉलोअपला पेशंटला यायला लागतं, आणि काही स्वरूपात आपल्याला काही टॅबलेट किंवा काही हेअर ऑइल परमनंटली वापरायला लागू शकतात। सो ही मेंटेनन्स ट्रीटमेंट तुम्ही किती फॉलो करताय ह्याच्याप्रमाणे तुमचं हेअर लॉस हेअर ट्रान्सप्लांटचा रिझल्ट हा किती लॉंग टर्म सस्टेन होणार आहे हे ठरतं। सो याप्रमाणे आपण बघितलं की हेअर ट्रान्सप्लांट जसं स्काल्पवर म्हणजे डोक्यावर आपण करून घेतो, तसंच आपल्याला आयब्रोज, मुस्टॅश आणि बियर्डला पण करता येतं। इवन आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटसाठी डोक्यावरचे केस कमी पडले तर आपल्याला बियर्डचे केस किंवा बॉडी हेअरचे केस पण वापरता येतात हेअर ट्रान्सप्लांटची डेन्सिटी वाढवण्यासाठी। सो आता आपण हे सगळे हेअर ट्रान्सप्लांटचे प्रकार बघितले, तर आपण कुठे जाऊन हे हेअर ट्रान्सप्लांट करून घेऊ शकतो? तर युजुअली तुम्ही क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा क्वालिफाईड प्लास्टिक सर्जनकडूनच हेअर ट्रान्सप्लांट केलेलं जास्ती सेफ आणि बेटर आहे। छोट्या पार्लरमध्ये किंवा नॉन डॉक्टरकडे हेअर ट्रान्सप्लांट शक्यतो न केलेलं बेटर आहे, की जेणेकरून हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा इन्फेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू धोका निर्माण होऊ शकतो। हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर मेंटेनन्स हा ट्रान्सप्लांट इतकाच महत्त्वाचा आहे, आणि रेग्युलर फॉलोअप केलं तर तुमची डेन्सिटी लाईफ लाँग टिकून राहील।
ही सगळी माहिती आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकतात. डॉक्टर स्वप्ना आठवले, कॉस्मोक्राफ्ट, पुणे, प्लास्टिक सर्जरी क्लिनिक. थँक्यू.